केला ज्यामुळे तुझी शान आहे, हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा प्राण आहे, जोपर्यंत तुझा प्राण आहे. नमस्कार मित्रांनो, माझे नाव भगवान सोमनाथ घुगे. मित्रांनो, 26 जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन. आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले, परंतु त्यावेळी आपल्याकडे स्वतःचे संविधान नव्हते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 28 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. मसुदा समितीने 26 नोव्हेंबर 1950 रोजी संविधानाचा स्वीकार केला व 26 नोव्हेंबर 1950 रोजी संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली. आपले राष्ट्र सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. तेव्हापासून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहाने संपूर्ण भारतात साजरा केला जातो. हा दिवस आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाखाली राहत आहोत. हे संविधान आपल्याला समानता, स्वातंत्र्य आणि न्यायाचे अधिकार देते. हे संविधान आपल्याला आठवण करून देते की प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने आणि आदराने जगण्याचा अधिकार आहे. पण त्यावेळी आपल्याला समजून घेतले पाहिजे की संविधान स्वातंत्र्य केवळ अधिकारांचे पालन करण्यापुरते नाही, तर कर्तव्य पार पाडणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. आपले संविधान आपल्याला योग्य दिशेने काम करण्याची प्रेरणा देते, जेणेकरून आपण आपल्या समाजात सकारात्मक बदल घडू शकू. यामुळे आपल्या देशाला प्रगतीकडे नेण्याची जबाबदारी आपल्याला येते. शेवटी प्रजासत्ताक दिन आपल्याला आठवण करून देतो की आपण एक भारतीय आहोत आणि आपल्या सर्वांचे ध्येय एकच आहे, आपल्या देशाला जगातील सर्वात शक्तिशाली आणि समृद्ध बनवणे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.